हाय फ्रेंड्स, चला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट कशी मारायची। लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितली फ्रेंच नॉट। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही फ्रेंच नॉट मारून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ह्या फ्रेंच नॉटचा तुम्ही यूज करू शकता। चला तर आज आपण शिकूया सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट कशी मारायची। तर इथे बघा तुम्ही सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट मारण्यासाठी सेम प्रोसेस आहे, काही वेगळं नाही आहे। असं सुई काढून घ्यायची। सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला 1 आणि 2 असे वेढे टाकले की तुम्ही बघू शकता 1 आणि 2 वेढे टाकायचे आणि आपण सुई खाली खोचताना त्याच्यामध्ये सिक्वेन्स टाकून मग खोचायची। अशा प्रकारे खोचलं ना बरोबर सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉटची गाठ बसून जाते। बघू शकता की तुम्ही कशा प्रकारे सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट हा सिक्वेन्स खाली असतो आणि याचे आपण फ्लॉवर तयार करणार आहोत। तुम्हाला मी दाखवते की फ्लॉवर कसा तयार करायचा सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉटचा। की 1-2 असे मारून घ्यायचे आणि आपल्याला आता हा जवळून अगदी जवळून अर्गत त्याच्या जवळच मारून घ्यायचा, म्हणजे सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉटचं फ्लॉवर तुम्हाला कसं करायचं मी ते आज शिकवून देते। अशा प्रकारे गाठी मारत राहायच्या, जवळूनच काढायचा धागा। सेम प्रोसेस आपली 1 आणि 2 टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि त्याच्या अलगतच सिक्वेन्स जवळ टाकायचा। अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉटची फ्लावर तयार करून डिझाईन तयार करू शकता आणि वेगवेगळ्या तुम्ही स्लीव्जवरती किंवा बॅक नेकला अशा प्रकारची डिझाईन तयार करून छानपैकी थ्रेडवर्कचा ब्लाऊज तयार करू शकता। बघा तर मी कशा प्रकारे तुम्हाला शिकवलं ते। बघा अशा प्रकारे लास्टची सिक्वेन्स नॉट मारत आहे मी। अशा प्रकारे सिक्वेन्स नॉट मारल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हा झाला आहे, खाली सिक्वेन्स आणि वरती। आता हे पूर्ण ब्लाऊजवरती केलं ना खूप छान दिसतं। असं एक व्यवस्थित नाही दिसणार, पण जेवढे तुम्ही डिझाईन कराल त्याच्यावरती खूप छान प्रकारे दिसेल। अशा वेगवेगळ्या टिप्ससाठी तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा फॉलो करू शकता। थँक्यू।